पक्षाला डेडलाईन वगैरे दिली आहे की 29 ला तुम्ही आपली भूमिका आता जाहीर करून टाकली? कशाबद्दल? युती संदर्भात. ते मी जसं म्हटलं ना की आम्ही राज्यभर डेडलाईन देऊ शकत नाही आहोत. म्हणजे आता सांगलीतलं जर दिलं उदाहरण कॉर्पोरेशनमधलं, काँग्रेस NCP एकत्र जात नाही आहेत. त्याच्यामुळे आम्हाला चॉईस करायचं आहे की काँग्रेस बरोबर जायचं की NCP बरोबर जायचं. एक स्टेट वाईज आम्ही लाईन घेऊ शकतच नाही आहोत. मुंबईला काय परिस्थिती आहे? मुंबईला अजून सांगता येत नाही. म्हणजे मी जसं म्हणालो की एका बाजूला सगळे सांगतात नाही आमचं जमलं, पण ते जाहीर करायचं म्हटलं की नाही 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 थांबा. आम्ही असं तिथे आता 200 जागेंच्या लढण्याच्या तयारीमध्ये आहोत. तर सरळ सरळ भारतीय जनता पक्षाला मतदान द्या, कमळाला मतदान द्या. दोन्ही ठाकरे गटांची बोलणी सुरू आहे. शिंदे सेनासोबत भाजपची बोलणी सुरू आहे. अजूनही कोणाचंही फिक्स अजून काही झालं नाही. काय कारण ते आता मला असं कळलं की उभाटा सेना जी आहे त्यांचं सेटल झालं असं मला कळलं. उभाटा सेना जी आहे आणि राज ठाकरे जी आहे यांच्या ॲज गुड सेटल झाले असं आम्हाला कळलेलं आहे. त्याच्यामध्ये राज ठाकरे म्हणतात जोपर्यंत जागा वाटपाचा होत नाही तोपर्यंत काही क्लिअर करू नका अशी ठाम भूमिका घेतली. हो ते त्यांचं ठरलेलं आहे माझ्या अंदाजानं. म्हणजे फॉर्म्युला ठरलेला आहे की किती किती घ्यायचा. ते एखाद्या दुसऱ्या सीटवरनं वादावादी होत राहणारच. मी तुम्हाला काय म्हणालो, उभाटा शिवसेनेबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. अजित पवारांबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. शरद पवारांबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. काँग्रेस बरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. जी बोलली चालली नाही ती फक्त BJP बरोबर. आणि ह्या सगळ्या ठिकाणी एका बरोबर नाही, वेगवेगळ्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे आम्ही असं जिल्ह्यानं सांगितलं की तुम्हाला जे पाहिजे ते करा आणि निवडून या. भाजपकडून तुम्हाला कोणतेही पक्ष चालेल? हाय